विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। या निमित्तानं विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील तब्बल 15 शाळांमध्ये आरओ वॉटर फिल्टरचं वितरण करण्यात आले। आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या वॉटर फिल्टरचं आज अजिंक्यतारा कार्यालयात वाटप करण्यात आलं। हा उपक्रम रोहित पाटील यांच्या सहकार्यानं राबवण्यात आला। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्जेराव भोसले यांनी आमदार सतेज पाटील यांच्या विधायक कामाचं कौतुक केलं। भविष्यात राज्याचं नेतृत्व त्यांच्या हाती यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। वाढदिवस कुणाचा साजरा होत असतो? जी माणसं समाजासाठी विधायक स्वरूपात असं काम करतात, सर्वसामान्य माणसांच्या दुःखामध्ये सामील होऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपला आनंद मानून त्यामध्ये अधिक ऊर्जा कशी आपल्याला मिळत असते, त्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत असतो। आणि त्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा होत असताना तो वाढदिवस आम्हाला साजरा करायला मिळतोय, त्याबद्दल आम्ही बी आमचं भाग्य मानतोय। निश्चितपणाने साहेबांच्या बद्दल बोलत असताना या जिल्ह्यामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, त्या पडद्याच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला उभार द्यायचं काम साहेबांनी या ठिकाणी केलं आहे। फक्त आपण साहेब काँग्रेसचा झेंडा घेऊन या जिल्ह्यामध्ये ही काँग्रेसची पताका आपण पोचवायचं काम केलं आणि यातून आपण कोणी नसताना देखील या जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये 70,000चं मतदान आपण घेतलेलं आहे। खरोखरच यातून आपलं साहेब कार्यकर्तृत्व आणि मोठेपणा या ठिकाणी सिद्ध होतोय। ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय ते येवले रोप लावले द्वारी तयाचा गेलो गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगर फुलला। आपली जी राजकीय वाटचाल चालू आहे यामध्ये निश्चितपणाने भरभराटी होऊन आपण राज्याचं नेतृत्व करावं हीच वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो। यावेळी गोकुळचे संचालक बाबासू चौगुले, भयाजी शेळके, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, उदय पाटील सडोलीकर, तानाजी भोसले, विनायक तळेकर, युवराज पाटील, सर्जेराव भोसले, सचिन पाटील, रघुनाथ चव्हाण, संदीप गायकवाड, लखन भोगम, प्रदीप पाटील, युवराज भोसले, डी.एम. पाटील, शौकत मुल्लानी, शंभू परीट आदी उपस्थित होते।